नमस्कार, श्री स्वामी समर्थ। श्रावण विनायक चतुर्थीपासून दुर्वा गणपती व्रत केलं जातं। हे दुर्वा गणपती व्रत करायला अतिशय सोपं आहे, पण हे व्रत केल्यामुळे त्याचे जे लाभ आहे ना ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की तुम्ही एकदा व्रत करून बघा, मग स्वतः तुम्ही 4 लोकांना सांगाल की श्रावणामध्ये विनायक चतुर्थीला असं तुम्ही व्रत करा। बघा, गणपती बाप्पा जे आहे ते शीघ्र पावणारे देवता आहे, सुख करता आहे, दुःख हरता आहे। म्हणून श्रावणामध्ये पूर्ण फळ देणारे असे दुर्वा गणपती व्रत कसं करायचं, कधी करायचं ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। 16 ऑगस्ट येत्या रविवारी आहे श्रावण विनायक चतुर्थी। तर या विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते सुरू करायचं आहे। हे व्रत जे आहे ना, सगळ्यात पहिले बघा, प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी येते, बरोबर। एक संकष्टी चतुर्थी असते आणि एक विनायक चतुर्थी। तर शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणत असतो आणि कृष्ण पक्षातली संकष्टी चतुर्थी असते। तर श्रावणातल्या विनायक चतुर्थी जी आहे तर ती अतिशय विशेष मानली जाते। या विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं। हे व्रत जे आहे ते 2, 3 किंवा 5 वर्ष केलं जातं। तुम्ही भले एवढे वर्ष नाही कराल, पण आता तुम्ही बघा ही माहिती पटली तर नक्की यावर्षी तरी नक्की करा। तुम्ही याआधी जरी केलं नसेल तरी समजा तुम्हाला एवढे वर्ष नाही करायचंय, पण आता तुम्हाला ही माहिती पटली तर किमान यावर्षी तरी करा, तुम्हाला 100% त्याचं फळ मिळेल। श्रावण शुक्ल चतुर्थीला या व्रताचा प्रारंभ करून पुढचे 6 महिने प्रत्येक विनायक चतुर्थीला अशीच पूजा करून, जशी मी सांगणार आहे तशी पूजा करून माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला व्रताचं उद्यापन केले जातं। आता बघा, आता हा श्रावण महिना आहे म्हणजे हा जुलै महिन्यातल्या विनायक चतुर्थीला आपण हे सुरू करणार आहे, श्रावण विनायक चतुर्थीला। तर माघ चतुर्थी कधी येईल? जानेवारी 2026च्या विनायक चतुर्थीला माघ चतुर्थी येईल, ठीक आहे। तर असे हे 6 महिने हे व्रत करून त्याचं विनायक चतुर्थीला उद्यापन करायचं असतं। आता व्रताच्या उद्यापन पण अगदी सोपं आहे। व्रताच्या उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला पिठाचे तुपामध्ये तळलेले 18 मोदक करायचे असतात। या 18 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून त्यातले 6 मोदक गणपती समोर ठेवायचे असतात आणि उरलेले मोदक जे आहे तर ते आपण घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे असतात, ठीक आहे। आणि उरलेले 6 मोदक जे आहे तर ते स्वतः शक्यतो जो व्रत करणार आहे त्याने खायचे असतात। म्हणजे कळालं, 6 मोदक गणपती बाप्पांना, 6 मोदक स्वतः जो व्रत करतोय त्याने आणि 6 मोदक इतर कोणाला तुम्ही घरातल्यांना प्रसाद म्हणून देऊ शकतात। आणि हे व्रत जे आहे हे केल्यामुळे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। अतिशय सोपं हे व्रत आहे आणि या व्रतामध्ये 6 दुर्वांप्रमाणेच गणपती बाप्पाला 6 नमस्कार आणि 6 प्रदक्षिणा घालणं सुद्धा महत्त्वाचं असतं। आता मी तुम्हाला सांगते की हे व्रत कसं करायचंय। सगळ्यात पहिले बघा, या श्रावण विनायक चतुर्थीला तुम्हाला सकाळी लवकर उठून आपली देवपूजा वगैरे करायची आहे। त्यानंतर देवघराच्या इथेच तुम्ही काय करायचं आहे, एका ताटामध्ये तुम्हाला छान तांदूळ टाकायचे आहे, पहिले थोडेसे अक्षता, ठीक आहे, अक्षता ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर त्या पूर्ण पात्रामध्ये तुम्हाला दुर्वा पसरवायच्या आहे। गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय अशा दुर्वा असतात, दुर्वा पसरवायच्या आहे आणि त्या दुर्वांवर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची। प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच, पण समजा काही कारणामुळे नाहीये तुमच्याकडे तर तुम्ही सुपारी स्वरूप सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करू शकता, ठीक आहे। त्यानंतर पूजेसाठी अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पांची पहिले आपल्याला 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस दुधाने ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः असं म्हणत पूजा करायची आहे। त्यानंतर त्या पसरलेल्या दुर्वांवर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून ठेवायची। गणपती बाप्पांना तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, शेंदूर अर्पण करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असं दुर्वा, जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे। आघाडा, शमी या पत्री सुद्धा, आता बघा श्रावण महिन्यात या सगळ्या गोष्टी मिळतात, जेवढ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील त्या अर्पण करायच्या आहे। धूप दीप ओवाळायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवून आरती करायची आहे। गणपती बाप्पांची जी सुख करता दुःख करता आरती आहे तर ती प्रार्थना करायची आहे। आणि आरतीनंतर मी तुम्हाला स्क्रीनवर मंत्र देते, तो म्हणायचा आहे, गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रतम संपूर्णताम यातु तत्व प्रसादादी भानन अशी प्रार्थना करायची आहे, ठीक आहे। आणि या पूजेमध्ये दुर्वा असायलाच पाहिजे, दुर्वांना खूप महत्त्व आहे। गणपती बाप्पांना मनोभावे आपण दुर्वा 21 दुर्वांची जोडी सुद्धा अर्पण करा आणि दुर्वांवरच ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी जी आहे तर ती आपल्याला स्थापित करायची आहे, ठीक आहे। आता बघा, हे व्रत खरंच आता पाहायला गेलं, मी तुम्हाला सांगितलं, अतिशय अवघड नाहीये। या दिवशी उपवास करा आणि संध्याकाळी तुम्हाला बाप्पांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे। मोदकाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे। आता गणपती बाप्पांना
बघा, दुर्वा अर्पण केल्याशिवाय हे व्रत जे आहे तर ते पूर्ण होत नाही. आणि दुर्वा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बघाल ना, सगळीकडे दुर्वा आलेले असतात, उगवलेले असतात बऱ्याच ठिकाणी, किंवा जिथे देवांची फुले वगैरे मिळतात तिथून तुम्हाला मिळून जाईल. आता दुर्वा गणपतीची एक छोटीशी व्रतकथा आहे तर ती मी तुम्हाला सांगते. पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता. सर्व देवांनी भगवान गणेशांना प्रार्थना करून रक्षणाची अपेक्षा केली, रक्षणासाठी सांगितलं. बाप्पांनी राक्षसाशी तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरामध्ये असुराला खाऊनच टाकले. परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पांच्या पोटामध्ये जाताच उपद्रव सुरू केला. बाप्पांच्या अंगाची लाही होऊ लागली. तोंडातून गणपती बाप्पांच्या तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या. तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 गाठी गणपती बाप्पांना खाण्यासाठी दिल्या. तसेच 21 दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या. आणि काय आश्चर्य झालं की दुर्वांकुर गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाची जी ज्वाला वगैरे येत होत्या तर त्या शांत झाल्या. दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला. तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा या अतिशय आवडू लागल्या आणि त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा या अर्पण केले जातात. तर बघा, अशा प्रकारे यामागची कथा आहे. कारण कुठली पण गोष्ट आपल्याला व्यवस्थित पटल्याशिवाय आपण ती करत नाही. त्यामुळे कथा वगैरे ऐकली, वाचली तर आपल्याला काहीतरी गोष्टी समजतात. आणि गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे, तर त्यामुळे गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जसं आपण इतर नैवेद्याला बघा, तुळशीचं पान नैवेद्यावर अर्पण करतो, तर गणपती बाप्पांच्या कुठल्याही पूजेमध्ये आपण तुळशी वापरत नाही. तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर तुम्हाला दुर्वा ठेवायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा. आता गणपती पण येतील त्यावेळेस पण लक्षात ठेवा. जसं आपण इतर देवांना नैवेद्य दाखवल्यावर तुळशीपत्र अर्पण करतो, तसं या गणपती बाप्पांच्या मोदकांच्या नैवेद्यावर किंवा इतर कुठल्या नैवेद्यावर तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे. तर 21 दुर्वांची जुडी अर्पण करा, तुम्ही 11 दुर्वांची जुडी अर्पण करा, चालेल, पण दुर्वा आपल्याला अर्पण करायचाच आहे. अतिशय मनोभावे, अतिशय साध्या बोळ्या मनाने आणि हे व्रत तुम्ही करा. 100% तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तुम्ही बघा, संकल्प वगैरे असं काही नाही. फक्त पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही व्रताला सुरुवात कराल, बाप्पाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. बाप्पाला सांगायचं आहे की अशी अशी माझी इच्छा आहे, किंवा कुठली इच्छा नसेल पण तरी पण चांगल्या सुखासाठी, आनंदासाठी आपण हे व्रत करू शकतो. आणि मग या विनायक चतुर्थीला केलं की पुढच्या महिन्यातली विनायक चतुर्थी, त्याच्या पुढच्या महिन्यातली विनायक चतुर्थी सेम पद्धतीने करायचं आहे. आणि शेवटच्या माघ महिन्यातल्या विनायक चतुर्थीला याचं उद्यापन करायचं. उद्यापन कसं करायचं हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय. तर बघा, अशी साध्या सुध्या पद्धतीने हे गणपती बाप्पांचं दुर्वा गणपती व्रत तुम्ही या महिन्यात कराल अशी मी अपेक्षा करते. 100% फळ सुद्धा तुम्हाला मिळेल. ही माहिती आणि व्रताचे फायदे तुम्हाला आवडले असतील, पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.